हाय हॅलो नमस्कार. तर आज म्हटलं सकाळचं रुटीन शेअर करू. तर चला आली बाहेर आणि बघा बाहेर किती पाऊस चालू होता. मस्त सकाळ सकाळी असं हिरवं बघितलं तर खूप फ्रेश वाटतं. तर आता आहे ना घरातले कामं पण आटपायचे, खुशीला डब्बा द्यायचा आहे. तर आता स्वयंपाकाला सुरुवात करू. तर मस्त असं बारीक बारीक पाऊस चालू आहे. तर आता चहा ठेवला होता आणि सगळ्यात आधी स्वयंपाकाला लागायच्या अगोदर ना म्हटलं चहा आणि टोस्ट खाऊन घेऊ. म्हणजे कसं मला लवकर भूक लागते, त्याच्यामुळं मग हे जर खाल्लं ना की भूक लागत नाही आणि काम करायला पण म्हणजे असं उत्साह राहतो. एक भूक लागली ना मग आपोआप काम करावं असं वाटत नाही. तर मग सकाळ सकाळी हे चहा टोस्ट काहीतरी खाऊन घेते मी. म्हणजे मग 9, 9:30, 10 जरी वाजले जेवायला तर काहीच वाटत नाही. चल आगे चल. हा आला बाहेर, तो पण आला बाहेर. तिकडे ये. सर तुला गुलाबाचं झाड लय आवडतं. मला बी आवडतं. दोघांना आवडतं ना. चला पाऊस चालू बोलले. तर इथे ना मिस्टरांना पूजा करायची होती. तर मग आपलं जे बगीचा आहे त्याच्यातले ना सगळे फुलं मस्त असे तोडून आणले. त्यानंतर इडं करायची होती उसळ, तर ती धुवून घेतली आणि कुकरला शिजायला लावून दिली. म्हणजे मग पटकन शिजते. आणि इथे ना पाणी येणार होतं, 7 वाजता पाणी येतं. तर मग म्हटलं पीठ भिजवून घेऊ. आणि भिजवताच पाणीसुद्धा आलं आणि श्रेयांशन ते खेळत होते इथं. तर मग 3-4 गुंड्या ज्या आहे ते घरात आणून टाकावं लागतं पिण्यासाठी, कारण वापरायला आहे आमचं घरचं पाणी. पण ते प्यायला इतकं चांगलं लागत नाही, त्याच्यामुळं आम्ही जे गावात पंचायतीचं जे पाणी येतं तेच पिण्यासाठी भरून ठेवावं लागतं. दिवसाआड येतं ते पाणी त्याच्यामुळे. आणि इथं सकाळ सकाळी ना खुशीचा अभ्यास चालू होता आणि तिची काहीतरी बडबड चालू होती. पण श्रेयांची चालू होती सायकल खेळायचं काम. मग तिचे पप्पा काढत होते तिची शूटिंग. तर मग तेव्हाच त्यांनी माझा व्हिडिओ घेतला. मला काही माहीतच नव्हतं. आणि इथे ती काढते आता एक. आणि इथं श्रेयांची ना काहीतरी मस्ती चालू आहे. तर इथे ना तिचं 1-2 काढायचं काम चालू होतं. आणि तो आहे ना श्रेयांशला आहे ना त्याच्या हातात फोन होता. त्याला वाटलं तो माझाच फोन आहे, त्याच्यामुळे तो माझ्याकडे देत होता. आणि त्याचं असं आहे की माझा फोन माझ्याकडेच देतो आणि त्याच्या पप्पांचा फोन त्याच्या पप्पांकडेच देतो. त्याला अजिबात आवडत नाही आम्ही एकमेकाचे फोन घेतलेलं. तर इथं मी माझं काही लक्षच नव्हतं आणि मी तो फोन गादीवर टाकून माझ्या कामाला माझी सुरुवात चालू होती. आणि सकाळची धावपळ म्हटलं ना, ज्या दिवशी पाणी येणार असलं ना त्या दिवशी खूप धावपळ राहते. आणि त्याच्यात बाहेर पाऊस पण चालू होता. मग पटापटा पाणी भरून घेतलं आणि आले स्वयंपाकाला. पीठ पाणी येण्याआधी भिजवलेलं होतं, त्याच्यामुळं मग जास्त काही टाईम लागला नाही. पीठ पण चांगलं भिजलेलं होतं. तर मग आता पटापटा पोळ्या करून घेऊ म्हटलं, कारण खुशीला 8:30 वाजता जायचं राहतं आणि दुसऱ्यांची गाडी राहते. त्याच्यामुळं मग त्यांना येऊन उभं करणं बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळे मग आहे ना त्यांना येण्या अगोदर खुशीचं तयार करून ठेवलं ना का मग टेन्शन पण राहत नाही. तर आता मी इथे ना पोळ्या करून घेते आणि पोळ्या झाल्या की लगेचच भाजी टाकून देते. तर इथे ना माझ्या पोळ्या चालू होत्या आणि श्रेयांची ना त्याच्याबरोबर आंघोळ पण झाली होती. तर तो इथंच माझ्या अवतीभोवती ना हे करत होता. त्याच्यामुळे भरपूर असं मला कट करावं लागलं आहे, कारण माझं म्हणजे त्याच्याकडे लक्षच नव्हतं की त्यांनी टावेल गुंडाळला आहे की नाही. त्याच्यामुळं मला भरपूर क्लिप्स जे आहे ते डिलीट करावं लागले, कट करावं लागले. आणि त्यानंतर शेवटी मी ना एकदम झूम करून घेतलं, जेणेकरून फक्त पलपट आणि तवा दिसेल. माझं एवढंच केलं आहे. तर इथे ना एक पोळी ना मी तुपाची करते, कारण खुशीला आहे ना तुपाच्या पोळ्या भरपूर आवडत्या. त्याच्यामुळं मग तिला जर तुपाची पोळी दिली ना करून तर मग ती चांगल्यापैकी जेवून येते शाळेतून पण. तर त्याच्यामुळं मग तिला शाळेत जायचं असलं का तूपच लावून देते, म्हणजे मग ती कशी पोटभर जेवते शाळेत. तर इथे ना आता माझ्या पोळ्या पण झाल्या होत्या आणि शेवटची पोळी राहिली होती, तर तिला पण म्हटलं तूपच लावून घेऊ आपण. तर आता बघता पोळ्या झाले. तर आता लगेचच ना भाजीला मी फोडणी देऊन घेते, म्हणजे मग कसं तिचा डबा बरापर्यंत थोडीशी थंड झाली ना तर मग जास्त पाणी म्हणजे त्या झाकणाला पाणी नाही सुटत. तर लगेच इथे ना मी भाजी करायला घेतली. तर भाजी होती उसळ. तर मग एक छोटा टमाटो चिरून घेतला आणि
लगेच ना असं सकाळी जर डबा द्यायचं म्हटलं ना भरपूर म्हणजे घाई करावं लागते. तर इथे ना मी म्हणजे भरपूर धावपळ चालू होती कारण आज पाणी आलं होतं त्याच्यामुळं थोडासा टाईमच झाला होता. तर इथे ना पटापट म्हणजे जसं लक्षात आलं मी तसंच घेत होते आणि लगेच जागेवर ठेवून पण देत होते म्हणजे जास्त पसारा पण होणार नाही कारण नंतर तो आपल्याला आवरावा लागतो. त्याच्यामुळे लगेच सोबत आवरलं ना तर की बरं पडतं. तर आता इथं जिरं मोहरी कढीपत्त्याचा तडका दिला आणि ते व्यवस्थित तळलं तर लगेच त्याच्यामध्ये टमॅटो टाकून दिले आणि जे सामान मी घेतलं होतं ना तर ते लगेच ना मी ठेवते पण आहे म्हणजे कसा पसारा राहणार नाही. आणि शेंगदाणे दळायला घेतली होती मी कारण पाऊस सारखा चालू राहतो त्याच्यामुळं भरोसा नाही कधी लाईट जाईल. त्याच्यामुळे ना घाई लक्षात आलं तर म्हटलं ते पण दळून घेऊ. आणि इथे ना टमाटे लवकर शिजव म्हणून थोडंसं अगदी 1 चिमूटभर आहे ना मीठ पण टाकलं होतं मी त्याच्यात म्हणजे अगदी 5 मिनिटात टमॅटो जे आहे ते व्यवस्थित असे शिजून जातील. त्याच्यामध्ये पोळ्यांचं टोपलं डोक्यात नव्हतं राहिलं पोळ्या उघड्याचे म्हणून मग ते काही झाकून घेतलं ते ठिकाणावर ठेवून दिलं त्याचं आणि शेंगदाणे दळायला घेतलं. तर इथे ना आता स्त्रियांचं आणि त्यांचं आहे ना काही मागायचं चालूच राहतं. तर इथं तो काहीतरी मागत होता मग त्याला दूध ओतून दिलं होतं थोडंसं म्हणजे मग त्याच्या नादी लागलं आणि मला इकडं करता येईल. आणि इथे काय बेसिक थोडेसे मसाले टाकले होते घरातले काही 1-2 दुकानातून आणले होते ते आणि अशी साधी सिंपल आपली उसळ केली होती. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणलेली होती बाजारामधून तर ती थोडीशी चिरून तर ती टाकून दिली होती म्हणजे मग टेस्ट चांगली येते ना आवडती मिस्टरांना त्याच्यामुळं टाकते मी. तर आता चवीनुसार मीठ टाकलं आणि आता थोडीशी उकळी काढून घेईल आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचा जो काही कूट केला आहे मी तर तो त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परत 5-1 मिनटं कमी गॅसवर शिजून घेईल आणि मग आपली भाजी पण तयार होऊन जाईल. तर आता इथे ना कोथिंबीर पण चिरायला घेतली होती आणि एक साईडला लगेच मी भात करायला आहे ना पाणी ठेवलं होतं कुकरमध्ये म्हणजे कसं पाणी तोपर्यंत तापल मग तांदूळ धुवून लगेच टाकून देऊन म्हणजे भात पण तयार होऊन जाईल सोबत म्हणजे मग नंतर टेन्शन नाही किचन एकदा आवरलं ना की नंतर मग किचनवर पसारा घालूशीच वाटत नाही मला. त्याच्यामुळं मग पटापट सगळं ते आवरून घेतलं भात टाकून दिला इथं आणि आता बरेचसे म्हणजे म्हणतीलच की बघ किती पसारा आहे काय. तर असं कोणतंच घर नाही राहत की ज्या किचनमध्ये पसारा राहत नाही म्हणून फक्त फरक एवढाच राहतो कोणी दाखवतं कोणी दाखवत नाही. आणि जे बरेचसे व्हिडिओ जे काढताना तर तेवढा पसारा ते आवडून घेतात तिथला म्हणजे पसारा दिसून नये पण आपलं जर तेच काम आहे त्याच्यामुळे मग कशाला म्हटलं सारखं तेच दमायचं. प्रत्येकाच्या घरी पसारा राहतोच त्याच्यामुळं लाजायची काही एवढी गोष्ट नाहीच आहे. त्यानंतर खुशीचं आवरायला गेलं होतं बाहेर बघा किती छान वातावरण झालं होतं मस्त हिरवं सारखं असं वाटतं बाहेरच पाहत बसावं इतकं मस्त वाटतं. त्यानंतर खुशीचं आवरायला गेलो होतं इकडे सॉक्स ते घालून द्यायचं काम चालू होतं तिचं. आणि आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात खुर्च्यांवर कपडे वाळतानाही दिसतीलच तुम्हाला. तर आता पाऊस 2-3 दिवसापासून दिवसभर रात्रीचा सारखा चालू आहे त्याच्यामुळे कपडेच वाळती नाही. तर मग मी इथे असे खुर्च्यांवर टाकून घेते आणि रात्रभर फॅन चालू करून दिला की सकाळपर्यंत सुकून जातात. त्याच्यामुळे मग अशा खुर्च्यांवर कपडे आता तुम्हाला दिसतीलच जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत. तर आता हे जे कपडे सुकायला घालेले होते ते घड्या घालून मी ठेवून देते म्हणजे दुसरे कपडे वाळत घालते. तर इथे मी ना हे कपडे आवरतच होते तर तोपर्यंत लगेच ज्यांची गाडी आहे ती आली होती खुशीला न्यायला. तर मग अगदी पट मी तिचा डबा भरून आणला आणि तिला तयार करून दिलं. इकडं मिस्टरांची देवपूजा चालूच होती आणि इकडं मग तिचं आवरायला घेतलं आणि तिचं दप्तर काढलं तर स्त्रियांचा गागाट सुरू झाला होता मला पण शाळेत जायचं म्हणून. आणि तो त्याचं दप्तर जे म्हणत होता कारण त्याला आता बालवाडीत जायला खूप आवडायला लागलं कारण तिथं गाड्या आणि ते मुलं भरपूर राहते त्याच्यामुळे मग तो सारखा इथं रडत होता का मला पण जायचं आहे माझं पण आवरून दे. तर इथे ना ते बाहेर उभे होते त्याच्यामुळे लई पटापट आवरलं मी खुशीचं आणि निघायचंच ती लगेच तिच्या बाबांनी तिला गंध लावायला बोलवलं आणि तो पण चुकीचं लावून दिला त्याच्यामुळे मग तो पुसून टाकलं मी आणि घाई पाठवलं. त्यानंतर मग इथे बेडशीटवर आहे ना त्याला भत्ता खायला दिला होता त्यांनी सगळ्या गादीवर भत्ता करून दिला होता. तर मग ते झाडून म्हटलं घर झाडून घेऊ. तर इथे ना मिस्टरांनी देवपूजा केली होती आणि किती छान वाटते बघा कारण फुलं आहे ना घरचे फुलं निघाल्यावर आहे ना खरंच खूप छान वाटतं देवपूजा करायला. आणि इथे ना ते ज्ञानेश्वरी वाचत होते तर जास्त काही दाखवत नाही मी. तर कशी वाटली देवपूजा नक्की कमेंट करून सांगा. आणि हा आमच्या कुलदेवीचा फोटो आहे. आणि त्यानंतर मग इथे ना मी श्रेयांशला शाळेत घेऊन चालली होती 10:30 वाजता. त्यात खूप गागाट चालू झाला होता त्याच्यामुळे म्हटलं चालू बाबा एकदाच नेऊन सोडते. त्यानंतर मग
त्याला शाळेतून सोडून आले. मी बरेचसे धुणं भांडी सगळे म्हणजे भांडी बाकी होते ते आवरलं आणि घरदार पुसून सगळं काम माझं इथं आवरलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर नवीन चॅनलवर कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आणि कमेंटसुद्धा करा. आणि शेवटच्या वेळा तुम्हाला ना देवघरा दाखवते मी, आपली पूजा कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा मला एकदा. आणि आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. तर चला भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.